कॅशलेस व्यवहाराचं आवाहन करून सरकार चिनी कंपन्यांचा फायदा करून देत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। पेटीएममध्ये 40% वाटा हा चिनी कंपनी अलिबाबाचा आहे। त्यामुळे पेटीएमचा आग्रह म्हणजे विदेशी कंपन्यांना फायदा पोहोचवण्याचा घाट असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। तसंच भाजपचा निवडणूक खर्च डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढून त्यांनी भागवला का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी। सर, सांगू शकाल पेटीएम बाबत नेमके आक्षेप काय? पेटीएम नावाची जी कंपनी आहे ती मोठ्या प्रमाणात भारतामध्ये जाहिरातबाजी करते, ती येते। तर त्या पेटीएमच्या मालकीबद्दल आम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत। एक त्यामध्ये स्पष्ट आहे की पेटीएमची 41% भागीदारी ही चीनच्या एक सर्वात मोठ्या कंपनी अलिबाबा नावाच्या कंपनीकडे आहे आणि 23% भागीदारी एका सिंगापूरच्या इन्व्हेस्टमेंट फंडकडे आहे। म्हणजे 40% चायनीज कंपनीकडे आणि 23% भांडवल हे सिंगापूरच्या कंपनीकडे आहे। ते सिंगापूरच्या गुंतवणूकदार कंपनीची मालकी कुणाची आहे आणि शेवटी ही कंपनी खरोखरी भारतीय आहे की नाही हे लोकांना कळलं पाहिजे। आपण कुठलंही जर संरक्षण विषयक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मध्ये बंदरातला असेल किंवा विमानतळातला असेल, आपण चीनी कंपन्यांना टेंडर सुद्धा भरू देत नाही। का करू देत नाही? कारण उद्या जर काही प्रसंग आला तर ह्या कंपन्या कशा वागतील याबद्दल आपल्या मनात शंका असते। आपल्याला असं वाटतं का की ह्या कंपन्यांमुळे कुठेतरी आपल्या भारताची सुरक्षा असेल किंवा आर्थिक व्यवस्था आहे त्यावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो? नाही, असं एवढंच माझं म्हणणं आहे की जर आपल्या अर्थव्यवस्थेवर जर सायबर हल्ला झाला तर त्याला फक्त एकच व्यक्ती जबाबदार असणार आहे। कारण जे आग्रह करून आपण इतक्या वेगानं चालवलं आहे त्याचं उत्तर, त्याची जबाबदारी सर्वस्वी नरेंद्र मोदी यांची राहणार आहे। पण त्याचं नुकसान, त्याचे हाल मात्र सर्वसामान्य जनतेचे होणार आहेत आणि सरकारनं आम्हाला आश्वस्त केलं पाहिजे की यामध्ये सरकारचं संपूर्ण नियंत्रण आहे। उदाहरणार्थ पॉइंट ऑफ सेल टर्मिनल, पॉस टर्मिनल ज्याला म्हणतात, जे अगदी लक्षावधीच्या संख्येनं आणले गेलेत, ते सर्वात जास्त पॉस टर्मिनल चीनमध्ये आणि तैवानमध्ये तयार झालेले आहेत। त्यांना प्रमाणित केलंय का? त्यांच्याकडे ISIचं प्रमाणपत्र आहे का? त्यांच्यामध्ये कुठून ती गुप्त माहिती काढण्याची काही व्यवस्था आहे का? त्याला ट्रोजन हॉर्स म्हणतात किंवा वर्म म्हणतात। तर हे त्याची कुणीतरी खात्री आम्हाला करून दिली पाहिजे।